हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि खूप खूप आनंदी जाओ. तर इथे बघा सकाळची वेळ आहे आणि सकाळी रूम आवरायला घेतली आणि काय झालं की आता परत मला म्हणजे दमाचा त्रास सुरू व्हायला लागला. म्हणजे बोलताना असा श्वास भरून येतो आणि पावसाळ्यामध्ये हा त्रास होतोच होतो. कारण वातावरण चेंज झालं, असं ढगाळ वातावरण असलं की म्हणजे त्रास होतो श्वासाचा. म्हणजे एकदम धाप लागते, जास्त वेळ काही बोलू शकत नाही. आणि त्यातल्या त्यात व्हॉईस ओव्हरचा पण इतका प्रॉब्लेम होत आहे. एकतरी ते असं जोराने म्हणजे असं बोलताच येत नाही. या दारातलं त्या दारात सहज ऐकायला जातं. त्याच्यामुळे खूप असं कमी आवाजामध्ये मला व्हॉईस ओव्हर द्यावा लागतो. तर असो त्यानंतर इथे सकाळी म्हणजे किचनमधलं झाडायला घेतलं आणि हा जो माठ आहे ना, तर याच्याखाली सगळं पाणी-पाणीच होत आहे. कारण त्याला उन्हाळ्यामध्ये सिमेंट लावलं, पण ते निघून गेलं आणि परत ते पाणी म्हणजे सांडतेच ते आता. आणि कितीही नाही म्हटलं ना, तर पावसाच्या दिवसात असं ओलं-ओलं झालं, की इतकं म्हणजे पायाला चिकचिक होतं खूप असं. त्यातल्या त्यात ही टाईल्स इतकी थंड असते आणि आम्ही ही जी रूम घेतलेली आहे, तर ही खाली आहे. म्हणजे नेहमी आम्ही वरच्या रूम घ्यायचो, पण यावेळेस आता खालची रूम. तर आता जरा जास्तच थंडावा जाणवते आणि हे दार मला 24 तास बंदच ठेवावं लागते. काय ते कारण तुम्हाला सांगतेच. तर आता 7:30 वाजलेले आहे सकाळचे आणि झाडून घेतलं, दार थोडं ओपन केलं आणि लगेच बंद केलं मी झाडून झाल्यानंतर. त्यानंतर म्हटलं चला आधी चहा घ्यायचा. चहा झाल्यानंतर बाकीची कामे. आता ही खिडकी ओपन ठेवते, पुढची जास्त वेळ ओपन ठेवू शकत नाही कारण तिथे पण असं जाळी वगैरे नाही आहे. तर दार तर तसे म्हणजे शेजारी पण आहेत आमच्या आणि त्यातल्या त्यात आता 2 दिवसाआधी असं झालं की संध्याकाळच्या वेळेस मी बाहेर बसलेली होती. सोबतच आमचे घरमालक होते, म्हणजे त्या काकू. आणि बाजूलाच एक शेती आहे अशी, म्हणजे शेती नाही म्हणता येणार, खाली जागा प्लॉट आहेत. तर तिथे भरपूर असं गवत आहे आणि त्या गवतामध्ये म्हणजे असं खूप वाढलेलं आहे पावसामुळे. तर आम्ही गप्पा करत बसलो आणि एकदम मला गेटजवळ एकदम मोठा साप दिसला. म्हणजे तिकडनं तो सरळ एकदम हळू जात होता, पण साप इतका मोठा होता की भरपूर असा. आणि तो पूर्ण डोळे भरून पाहिला तर इतकी भीती वाटली. तर पहिल्यांदा मला तो दिसला आणि तेव्हापासून मी दारं, खिडक्या सगळं कंटिन्यू बंद ठेवते. आता खिडक्याला जाळ्या आणलेल्या आहे, तर दिवसभर त्या सुरू असतात. पण दार बंदच ठेवते. जेव्हा मी या रूममध्ये असली तर थोडा वेळ दार ओपन ठेवते, नाहीतर माझं बंदच असते. कारण खालची रूम आहे आणि लगेच बाजूला शेत लागून आहे. सांगता येत नाही आणि एकतर मला सापांची खूप भीती वाटते. त्यासाठीच मी ही खालची रूम नको म्हणत होती, पण आता शेवटी नाईलाजाने घ्यावी लागली. त्यानंतर इथे सकाळी नाश्त्यामध्ये बटाट्याची भाजी आणि चपाती. आता आलू पराठे करायचे होते. बटाटे बघते तर काय आतून सगळे काळेही काळे. म्हणजे 2 बटाटे तर खराब निघाले, पण पूर्ण नाही निघाले. ते थोड्या भागातून असे काळपट होते ते. आणि का कुणास ठाऊक यावेळेस असे म्हणजे बटाटे व्यवस्थित येत नाही. एकतर माती भरले येतात आणि त्यातल्या त्यात असे जर खराब असले ना, तर इच्छाच होत नाही करायची. आणि मी जास्त नाही 4 बटाटे उकळायला ठेवले. त्यातले म्हणजे 2 खराबच निघाले. म्हटलं नको आता पराठे. मग सिंपल भाजी आणि चपाती करणार आहे. आणि जुनं घर असलं ना, काही ना काही प्रॉब्लेम येतच येतो. तसंच आता 2-3 दिवसाआधी एकतर सतत पाऊस चालू आहे. 8 दिवस झाले पावसाचं वातावरण. आणि त्यातल्या त्यात मी बाथरूमचा जो लाईट चालू करायला गेली, तर बटनचा एकदम शॉक आला माझ्या हाताला. म्हणजे जास्त नाही, पण थोडाफार आलेला आहे. तेव्हापासून मी त्या बटनला हात लावत नाही. कंटिन्यू चालूच असते तो म्हणजे लाईट. आणि कसं होतं ना, पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर इलेक्ट्रिक व्यवस्थित असली, तर आपल्याला म्हणजे इतकं हे वाटत नाही. तसंच दुसऱ्या दिवशी तेच झालं. आता इकडच्या रूममधला बोर्ड नवीनच आहे तो, पण तिथे मी म्हणजे मोबाईल चार्जिंगला लावायला गेली. एकदम त्या चार्जरला असा शॉक आला. एकदम हाताला असं मुंग्या आल्यासारखं झालं आणि लगेच बटन बंद केली. बटन बंद केल्यानंतरसुद्धा मोबाईल चार्ज होत होता. मग म्हटलं नाही, ही इलेक्ट्रिक काही बरोबर नाही आहे. आणि या कारणासाठीच मग जुनं घ्यायचं म्हटलं ना, तर खूप प्रॉब्लेम येतो. आता पावसाळ्याचे दिवस आहे, सगळीकडे ओलावा असतो आणि इलेक्ट्रिक जर व्यवस्थित नसली तर मग प्रॉब्लेमच होतो. पण ठीक आहे, ते कदाचित माझा हात ओला असेल म्हणून झालं असेल, पण तरीसुद्धा मी मिक्सर लावणं म्हणजे खूप कमी केलेलं आहे. इथे असा कंटिन्यू मिक्सर लावून ठेवायचं म्हटलं ना, तर भीतीच वाटते. कारण जुने ते बोर्ड आहेत ना, त्याच्यामुळे नकोच वाटते. पण असू असले पण कमीत कमी त्याला अर्थिंग तरी पाहिजे. कारण आमच्याच नातेवाईकाच्या बाबतीमध्ये मागच्या महिन्यामध्ये असंच झालेलं आहे. तर ती झाडत असताना बाहेर त्यांचा कूलर होता लावलेला. कूलरला आता बटन तर बंदच होती, फक्त प्लग लावलेला होता. आणि झाडता तिने म्हणजे आधार बनून हात त्या याला पकडला, जो की आपला स्टँड असतो कूलरचा त्याला. आणि एकदम तिला शॉक आला. शॉक म्हणजे बटन बंद असतानासुद्धा. आणि उन्हाळ्याचे दिवस बाहेर कोणीच नसते, तरी तिने आवाज दिला. कोणाला तरी आवाज देत होती, तर एकदम तिचं म्हणजे गाल चिरला गेला बोलताना.
आणि किती वेळ शॉक होता मालूम नाही. शेवटी तिचे नातेवाईक आले कोणीतरी, म्हणजे ते देवासारखेच आले समजा. काही कारणानिमित्त बाहेर आले. त्यांना ती तशी वाकलेली दिसली. नंतर तसेच ते धावत आले आणि तिला हात लावल्याबरोबर त्यांनाही शॉक आला. शेवटी लगेच त्यांनी हात काढला आणि मेन स्विच बंद केला. तेव्हा कुठे तिचं म्हणजे वाचली. जर ते आले नसते तर काय झालं असतं कोणास ठाऊक. आणि ते ऐकलं तेव्हापासून तर जास्तच भीती वाटते. थोडंसं जरी असं काही असलं तर बटनला हात लावू की नको लावू हाच प्रश्न पडतो. आणि लाईटही इतकी कमी जास्त होत असते ना, तर खूपच आता माझी अजिबात इच्छा नव्हती, पण आता शेवटी घ्यावी लागली आता मुलीसाठी म्हणून. पण ठीक आहे, आता काही दिवस काढायचे. साधारण एखादा वर्ष तरी काढेल मी, ते जास्त दिवस नाही. कारण मुलीचं 12वीचं वर्ष आहेच आणि 10 वेळा इकडे तिकडे जाणं म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो. त्यापेक्षा 1 वर्ष करायचं. त्यानंतर बघू दुसरीकडे, कारण मला तरी म्हणजे सेफ नाही वाटत. कारण एकतर बाजूला मोकळं आणि सापं हे ते पावसाचे सापाची तर आधीच भीती वाटते मला, बाकी काही नाही. आणि एकतर कसं खूप वर्षानंतर मला साप दिसला, असं कधीच झालं नाही. सहसा आमच्या वरच्याच रूम राहायच्या, त्याच्यामुळे काही असं नाही. आणि सिटीमध्ये असल्यामुळे तर भीतीच नाही. तर असो, त्यानंतर इथे बघा बटाट्याची भाजी केली आणि चपात्या करायला घेतलेल्या आहे. म्हटलं नाश्त्यामध्ये आज हेच द्यायचं. आणि असा नाश्ता असला ना तर मुलगी पोटभर खाते तिला पण चपाती भाजीचा नाश्ता आवडतो, फक्त बटाट्याची भाजी पाहिजे असते. तर म्हटलं ठीक आहे, मग चपात्या थोड्या जास्तच केल्या, म्हणजे दुपारी करणार नाही. आता 2-4 जर जास्त केल्या तर दुपारी त्या होऊन जातात. आणि तिने आता जर चपाती आणि भाजी खाल्ली तर दुपारी खाणार नाही, भातच खाईल. मग रुचीचे बाबा आणि मी, म्हणजे आम्ही दोघांना चपात्या होऊन जातात. तर सहसा मुलीचं नाव मी खूप कमी घेते, तिला आवडत नाही घ्यायला, पण एखादी वेळा घेते. आणि ठीक आहे. त्यानंतर इथे बघा चपात्या सर्व होत आलेल्या आहे. आणि खरंच असं वाटते कधी-कधी की म्हणजे भाड्यानं न राहता आपलं स्वतःचं घर पाहिजे. भाड्याचं म्हटलं शेवटी ते भाड्याचंच असतं. कुठे ना कुठे काही ना काही ॲडजस्टमेंट कमी जास्त असतेच असते. आता इथे सगळं व्यवस्थित आहे, सगळं घरमालकी खूप छान आहे, सगळं चांगलं आहे. फक्त थोडा हा प्रॉब्लेम वाटतो मला. आणि एकदा का डोळ्यांनी आपल्याला अशी कुठली वस्तू दिसली तर मनामध्ये तीच भीती असते, बाकी काही नाही. त्यामुळे असं मोकळेपणानं दार पण ओपन नाही करू शकत, खिडकी पण ओपन नाही करू शकत. म्हणजे असं भीत असल्यासारखं वाटते ते. असं नाही की कधी बघितली नाही. आता माझ्या माहेरी तर शेतातच घर आहे आणि पावसाळ्याचे ते सहसा अंगणामध्ये यायचे. आणि कवेलूचं घर म्हटलं तर किती फटी असतात, म्हणजे सहज घरात यायचे. पण आता खूप वर्ष झाले ती सवय म्हणजे मिटली. आणि खूप वर्षानंतर दिसला तर ते थोडं जास्तच भीती वाटत होती. पण असो ठीक आहे, आता 2-3 दिवस होऊन गेले, आता इतकं जाणवत नाही. त्यानंतर इथे भांड्याचा पसारा बघू शकता. भरपूर असे भांडे होते, ते घासून घेतले. आणि नंतर आता गॅस ओट्याची क्लिनिंग. आता सध्या इंस्टाग्रामवर गॅस ओट्याच्या क्लिनिंगचे भरपूर असे व्हिडिओ दाखवत आहे की ओठ्याचं काय फेशियल आणि स्पा करायचं, ते खूप असं दाखवत आहे आणि खूप ट्रेंडमध्ये दिसत आहे मला. म्हणजे प्रत्येक जर ते स्क्रोल केलं तर तेच व्हिडिओ दिसतात. तर असो, त्यानंतर इथं गॅस ओटा क्लीन करायला घेतला. म्हटलं आपणही एखादा करून बघावा, पण मी काही केलेला नाही. कारण शॉर्ट व्हिडिओ करायचं म्हटलं ना तर होतच नाही. शॉर्ट जर करायला घेतलं तर मग लाँग व्हिडिओ होत नाही, असं होतं ते. आणि एक मोबाईल असल्यामुळे मग दोन्ही एका वेळेस करता येत नाही. त्यात कसं आहे की कोणी म्हणजे कोणाची हेल्प नाही, त्याच्यामुळे मग एकटीला ते राहून जातं. कधी शॉर्ट करायचं म्हटलं तर विसरून जाते आणि कधी लाँग करायचं म्हटलं तर ते विसरून जाते. असं होत असतं कामामध्ये. कधी-कधी तर व्हिडिओ शूट करताना लक्षात येत नाही की आपला म्हणजे कॅमेरा चालूच आहे. म्हणजे भरपूर असा मोठा होऊन जातो आणि मग ते असं वाटतं की नकोच जास्त करायला. आणि मग इतकं स्टोरेज होतं ना जास्त व्हिडिओ झाले की मग मोबाईलमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे मग मी मोजकेच करत असते, जास्त काही फारसे करत नाही. मग शॉर्ट खूप कमी करते. आता विचार करते की रोज एक टाकायचा, पण होतच नाही. तर ठीक आहे, असो तरीसुद्धा प्रयत्न करेल. त्यानंतर इथं गॅस ओटा क्लीन सगळा करून घेतलेला आहे. आता गॅस ओटा क्लीन करणं म्हणजे 10 ते 15 मिनटं जातातच माझे. आता इथे ते पाणी काढण्याचं आणलेलं नाही मी अजून, तर असं हाताने साफ करते, नंतर कपड्यांनी पुसून घेते. आणि असं वाटते मला की कपड्यांनी छान असं कोरडं पुसल्या जाते आणि स्वच्छ पण होते. गॅसवर पण कपड्यांनीच हात घेते आणि ओटा पण मस्त असा कोरडं पुसून घेते. आणि ही जी टाईल्स आहे जी भिंतीला, ती रोज म्हणजे सर्फ टाकून मी पुसून घेते, म्हणजे जास्त करून चिकट होणार नाही. त्यानंतर सगळे कामं आटोपले, देवपूजा वगैरे आटोपली आणि बघू शकता गॅस ओटा पूर्ण क्लीन झालेला आहे. आता भांडे लावायचे होते, म्हटलं चला भांडे लावून या. तर हे भांडे रॅकमध्ये काही जास्त लावायला वेळ लागत नाही, तिथल्या तिथे ठेवायचं म्हटलं तर लगेच ठेवल्या जातात.
आणि ही जी बाजूला तुम्हाला चुंगळी दिसत आहे त्याच्यामध्ये गहू आहे. आता गहू हे वाळवायचे होते, पण ऊन काही आता पडणार नाही आणि गहू काही वाळणार नाही. शेवटी दळणामध्ये ते संपून जातील. पण ते कसं सोंडे होतात पावसाचे आणि जास्त जर आणून ठेवले तर मग हाच प्रॉब्लेम होतो. त्यानंतर बाहेर आली कूलरमध्ये काढायचा विचार होता कूलर. त्याच्यामध्ये पाणी खूप दिवसाचं आहे. काढू की नको काढू असं होत आहे. कारण कूलर जर काढलं ना तर ते शूज वगैरे ठेवले तर सगळे पावसाने ओले होतात. आता कूलर आहे तर त्याखाली ठेवता येते किंवा त्याच्यावर. तर त्यानंतर दार वगैरे लावलं आणि इकडे स्वयंपाकाची तयारी. तर मग लक्षात आलं की तांदूळ संपले. म्हटलं चला तांदूळ काढून घेऊया. आणि मागच्या वेळेस म्हणजे 10 किलो आणलेले होते. 5 किलोचं एक पॅक होतं आणि 5 किलोचं हे दुसरं. दोन्ही वेगवेगळे होते. तर हे चिमटी आहे आणि आधीचे जे होते तर ते आंबेमोहोर होते. ते पूर्ण संपू दिल्याशिवाय काही काढता येत नव्हते. तर म्हटलं चला आता सगळे म्हणजे तांदूळ काढून घेऊया आणि हे 5 किलो म्हणजे महिनाभर तरी जातातच. आणि जुने तांदूळ असले ना तर भात भरपूर असा फुगतो, म्हणजे बऱ्यापैकी भात होतो. आणि नवीन असले तर तो आसट होतो आणि जेवढ्यानी तेवढाच होतो. तर इथे भात करणार आहे आणि परत चण्याची डाळ. तर एकीकडे कुकर लावायला ठेवला आणि आधी भात. आता ही जी कॅरी बॅग आहे ना डीमार्टची, इतकी कडक असते ना, छान असते ही. म्हणजे ही कॅरी बॅग मी जमाच करून ठेवते. आता रुचीला कधी पावसामध्ये गेली तर तिला शूज वगैरे ठेवायचे असले तर त्यामध्ये ती ठेवत असते, जेणेकरून ओले होणार नाही. आणि बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे. इकडे बघा ही चण्याच्या डाळीची आमटी. चण्याची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली आणि छान अशी फोडणी दिली. भातासोबत छान लागते. आणि सकाळची बटाट्याची भाजी चपाती होतीच थोडीफार. तर त्यानंतर सगळा स्वयंपाक वगैरे आटोपला. स्वयंपाक झाला की मग आता जेवणं वगैरे आटोपली की बाकीची कामे. आता भांडे तर आता काही घासणार नाही. संध्याकाळी आज नळं येतात तेव्हाच ते भांडे सगळे घासून घेणार आहे. त्यानंतर पाऊस इतका म्हणजे आभाळ खूप आलेलं होतं. मी सर्व कपडे घरात आणून ठेवले. आधी सगळीकडे बघते. पावसाचं जर वातावरण असलं ना लगेच कपडे घरात घेऊन येते. बघू शकता आभाळ खूप आलेलं आहे. आणि ही नेट लावलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल. आणि शेजारच्यांचे कपडे आहे. आता त्यांचं काही लक्षात आहे नाही. जर पाऊस आला तर त्यांना सांगेल, नाहीतर मग राहिले ते. तर हे कपडे ओलेच आहे, जास्त काही फारसे सुकलेले नाही. आणि पावसाळ्यामध्ये असेच असतात. आणि बघा खूप असा पाऊस आलेला होता. म्हणजे सुरूच आहे आता, पण आधी तर खूप येऊन गेला. आता हा थोडा 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 चालू आहे. आणि कधी पाऊस कधी थोडं मोकळं असं वातावरण होत असतं. एखादं जरी काळं ढग आलं ना आता दना पाऊस पडतो आणि सगळं मग ओल्याला ओलं होतं. त्यानंतर हे मनी प्लांट बघा छान असं वाढत आहे. आणि वेल हा आता खिडकीवर जाऊ देते मी. त्यानंतर बाहेर इथे असं वातावरण आहे, अगदी ओलं ओलं आहे सर्व. आणि ह्या गेटच्या पुढे जे हिरवा आहे ना तिथेच तो साप होता, अगदी मोठा. आणि इथे बसली मी वरांड्यामध्ये. इथून सहज दिसला तो, पूर्ण दिसला. एकदम हळूच गेलेला होता. आणि ती काय धामण की काय म्हणतात त्याला, तो साप होता. तर असं त्यानंतर इकडे घरामध्ये जे काही कामं होती, आता संध्याकाळची चहा करायचा होता मला. तर त्याआधी हा टॅवेल खुर्चीवर ठेवला, खुर्च्या व्यवस्थित लावून घेतल्या. इकडे तिकडे पसारा असतो. आणि एकीकडे चहा ठेवला. म्हटलं चला आता संध्याकाळची मस्त चहा घ्यायची. पावसामध्ये कसं चहा बरी वाटते, कारण थोडीशी जरी दुपारची झोपली ना तर एकदम आळस आल्यासारखं असं वाटते. आणि पावसाची नेमकी झोप येतेच. आणि दुपारी खरंच मला अजिबात झोपायला आवडत नाही, पण कधी कधी ते पावसाची झोप घेतेच एक. आणि त्यानंतर चहा घेतल्याशिवाय काही बरं वाटत नाही. तर इकडे मस्त काळी चहा केली, दुधाची तर घेत नाही, काळीच. तर चहा वगैरे घेतला आणि आता कपाट लावायचं होतं. बऱ्याच दिवसापासून कपाटाचा काही मुहूर्त निघत नव्हता. म्हटलं चला आज एक कप्पा लावूया. पूर्ण तर नाही लावणार, तर एक साईड लावून घेते पूर्ण. म्हणजे तसं तर लावलेलंच आहे सर्व, म्हणजे कपडे याच्यामध्ये ठेवलेले आहे कवरमध्ये. तर त्यातले काही काढले तर अस्ताव्यस्त झाले, ते आता परत व्यवस्थित करायचे आहे. तर त्यासाठी सगळे कपडे बाहेर काढून घेतले. बेडशीट वगैरे होत्या आणि ते एका कवरमध्ये ठेवायचे आहे. आता कपडे लावायचं म्हटलं ना कपाट, तर ते मला अजिबात आवडत नाही. इतकं कंटाळवाणं काम वाटतं. पण ते कपाट मग ते पाहायलाही काही व्यवस्थित वाटत नाही. म्हटलं चला आता लावूनच घ्यायचं, वेळ आहे तर. नळं यायचे होते म्हणून म्हटलं ते आधी हे काम करते, त्यानंतर भांडे. आणि नंतर नळं कधी 6ला येतात तर कधी 7ला, नाहीतर मग कधी 4:30लाच. आणि आता हा पडदा लावायचा होता, पण तिथे खिळे तर ठोकता येत नाही. जे काही स्टिकर आणले ते पण निघून जातात. शेवटी काही पडदा लावला नाही, काढून घेतला तो. एक दिवस लावला आणि लगेच तुटून निघाला तो. त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, लावायचंच नाही. तर इथे ह्या कवरमध्ये सर्व कपडे ठेवले. आणि आता खालच्या कप्प्यामध्ये भरपूर असा पसारा झालेला होता. त्यामध्ये काही जुने पिशवे आहे, ते आता ते मला ब्लाऊज झाडायचे आहे. आता जे ब्लाऊज मी शिकलेली आहे, ते प्रॅक्टिसमध्ये शिवलेले आहे, ते सर्व याच्यामध्ये आहेत. आता ते मला तर होत नाही, पण आता ते जाळून देईल. आणि बरेच शिवलेले ब्लाऊज मी माझ्या आत्याला दिले, पण आता ती नाही आहे, ती वारली. आता द्यायचे तर कोणाला द्यायचे, त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या टाकून देते.
आणि आत्ता तर हातचं सुटलं तर मला आठवतही नाही की कटिंग कशी करायची, काय करायची. आता असं वाटते की पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागते की काय. पण आता मशीन नाही त्याच्यामुळे काही प्रश्नच पडत नाही. पण असं वाटते की नाही मशीन असायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी मी स्वतःचे जरी शिवले असते ना तरी भरपूर झालेले असते. त्यात एक असं वाटलं की कपडा ओलसर आहे की काय ते मी बघितला तर ओलसर नव्हताच तो. आता हे पिशवीमध्ये जे काही कपडे होते ते सगळे एक्स्ट्राचे काढून ठेवले. आता हे सगळे जाळून देईल किंवा बाहेर टाकून देईल. बाहेर टाकण्यापेक्षा जाळूनच देईल ते. तर ह्या पिशवीमध्ये भरून ठेवले आणि भरपूर असा पसारा झालेला होता. तर असं छोटंसं रुटीन होतं, फारसं काही केलेलं नाही शूट. थोडक्यातच केलेलं आहे. त्यानंतर भांडे घासायला घेतले. कारण आता नळं येणार होते. नळं यायच्या आधी म्हटलं भांडे घासून घ्यायचे. आणि इकडे जे हे तुम्हाला कपाट दिसते ना तर या साईडला खालच्या बाजूला तर एका साईडला मी तेल आणि मसाल्याचं ठेवलेलं आहे आणि इकडच्या साईडला डब्बे ठेवलेले आहे. आता ते उद्या मी व्यवस्थित करेन आणि तिथे वाट्या प्लेटा ठेवणार. म्हणजे व्यवस्थित राहतील तिथे आणि ताटं पण राहील. म्हणजे बऱ्यापैकी छोटं-मोठं सामान तिथेच ठेवणार आहे. तो कप्पा त्याच्याचसाठी करणार आहे. तर आज तर नाही उद्या करेल ते. आधी विचार केला की आता दुपारी करायचं. पुन्हा म्हटलं जाऊ द्या भांडे पडलेले आहे. आता ते जर करायला गेलं तर बराच वेळ जाईल. त्यानंतर भांडे वगैरे घासले आणि इकडे झाडझूड. संध्याकाळची हेच कामं असते, भांडे, झाडझूड आणि पाणी. नळं येतील त्या दिवशी पाणी, नाही तर मग नाही. तर त्यानंतर सगळे दोन्ही हॉल झाडायला घेतले आणि आत नळं आलेले होते. पण म्हटलं पाणी थोडं जाऊ द्यायचं कारण पावसाचं पाणी खराब असतं. आणि हे तुळशीचं वृंदावन बघा छान आहे. चला मग बाय बाय.